मॉर्निंग वॉकला गेलेले होते. ते मॉर्निंग वॉक करत असताना एक ॲक्सेस जी टू व्हीलर आहे त्याच्यावरती दोन अनोळखी तरुण आले. त्यांनी यांना शस्त्राचा धाक दाखवला आणि धाक दाखवून तुमच्याकडे काही पैसे असतील तर ते आम्हाला द्या असं म्हटलं. अशा पद्धतीने जर कोणी धाक दाखवून, शस्त्राचा धाक दाखवून किंवा जबरदस्ती करून कोणाकडनं स्कॅनरवरती किंवा रोख स्वरूपात छोट्या मोठ्या रकमा जरी स्वीकारल्या असतील तरी त्यांनी आमच्यापर्यंत येऊन त्या घटनेचं रिपोर्टिंग करावं, म्हणजे आम्हाला आणखी सखोल तपास करण्यात मदत होईल. तारीख होती 10 एप्रिल 2026. पहाटेची वेळ होती. एक मुलगा आणि मुलगी जेड ब्रिज वरती मॉर्निंग वॉक साठी आलेले होते. मॉर्निंग वॉक करत असताना, चालत गप्पा मारत असताना अचानक दुचाकीवरून दोन जण आले आणि त्यांना शस्त्राचा धाक दाखवत जे आहे ते पैशांची मागणी करू लागले. परंतु मुलगा आणि मुलीजवळ दोघांजवळही कॅश स्वरूपामध्ये पैसे नव्हते. ही सगळी त्यांच्या मागणीला उत्तर दिल्यानंतर, कॅश स्वरूपामध्ये पैसे नाहीत हे सांगितल्यानंतर, शस्त्र दाखवणाऱ्या दोघांनीही ऑनलाईन स्वरूपामध्ये आम्हाला पैसे कर, नाहीतर शस्त्र दाखवत धाक दाखवला. त्यानंतर या मुलाने आणि मुलीने विचार केला की पैसे देऊयात. खरं तर मागणी 1000 रुपयांची केली होती, परंतु हा धाक जो आहे तो जीवावर येईल की काय अशा प्रकारची भीती बाळगून त्या दोघांनीही ऑनलाईन स्वरूपामध्ये जे आहे त्या आरोपींना पैसे देऊ केले. पैसे देऊ केल्यानंतर न घाबरलेल्या दोघांनीही आपल्या घराकडे धाव घेतली आणि त्यानंतर डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये याबाबतचा गुन्हा दाखल केला. जेव्हा डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाईला सुरुवात केली आणि जेड ब्रिजच्या परिसरामध्ये असलेल्या लोकांची विचारणा सुरू झाली. स्पॉटवरती चौकशी सुरू झाली. या चौकशी दरम्यान जेड ब्रिजच्या खालीच नदीलगत असलेल्या एका आजोबाला अशाच प्रकारे शस्त्राचा धाक दाखवून पैसे मागितल्याचं देखील उघड झालं. परंतु त्या आजोबांजवळ पैसे नसल्यामुळं आरोपी त्या आजोबांना लुटण्यामध्ये असमर्थ ठरले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 1000 रुपयेच फक्त लुटण्यात आले होते तरी सुद्धा कंप्लेंट का करण्यात आली. तर अशा प्रकारे हा मोडच असू शकतो आणि अनेकांची लूट अशा स्वरूपामध्ये झालेली असू शकते. हे ज्या व्यक्तीची लूट करण्यात आली, पाटील नामक ज्या व्यक्तीची लूट करण्यात आली, त्या व्यक्तीच्या लक्षात आलं आणि त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली. डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी अवघ्या 12 तासाच्या कालावधीमध्ये या गुन्ह्याचा जो आहे तो छडा लावलेला आहे. खरं तर या गुन्ह्याचं कनेक्शन जे आहे ते रत्नागिरीपर्यंत पोहोचलं. ऑनलाईन स्वरूपामध्ये घेण्यात आलेले पैसे हे रत्नागिरीच्या एका अकाउंटमध्ये, बँक अकाउंटमध्ये घेण्यात आलेले होते आणि हे बँक अकाउंट 2 आरोपींपैकी एका आरोपीच्या बहिणीचं अकाउंट होतं. म्हणजे स्वतःच्या अकाउंटवरती पैसे घेतले तर आम्ही सापडले जाऊ, गुन्हा उघड होईल, अशा प्रकारचा विचार जो आहे तो आरोपींनी केला आणि बहिणीला फोन करून तिच्याकडनं स्कॅनर मागून घेतला. खर तर बहीण पुण्यामध्ये एका रिक्षावाल्याची पत्नी आहे. त्यांचे पती जे आहेत ते रिक्षा चालवतात आणि या रिक्षावाल्याने एका ठिकाणी याच अकाउंटवरून पैसे खर्च करून जो आहे तो आपल्या रिक्षामध्ये पेट्रोल भरलेलं होतं, डिझेल भरलेलं होतं आणि त्यामुळे जो आहे या बँक अकाउंटचा जो आहे तो शोध लागला आणि अशा प्रकारे हे सगळे पोलिसांनी जे आहे ते पुण्यापासून रत्नागिरीपर्यंत शोध घेतल्यानंतर अवघ्या 12 तासांमध्ये या गुन्ह्याचा जो आहे तो छडा लावलेला आहे. यावरची अधिकची माहिती, सविस्तर माहिती दिली आहे डेक्कन पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश्मा निंबाळकर मॅडम यांनी. काय म्हणाल्यात पाहूयात. डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो नदी पात्रावरती झेड ब्रिज आहे त्या झेड ब्रिज वरती 10 एप्रिलला पहाटे 4:45च्या सुमारास नागेश पाटील आणि त्याची एक बहीण जे CA प्रिपरेशन करण्यासाठी पुण्यामध्ये आलेले आहेत ते मॉर्निंग वॉकला गेलेले होते. ते मॉर्निंग वॉक करत असताना एक ॲक्सेस जी टू व्हीलर आहे त्याच्यावरती 2 अनोळखी तरुण आले. त्यांनी यांना शस्त्राचा धाक दाखवला आणि धाक दाखवून तुमच्याकडे काही पैसे असतील तर ते आम्हाला द्या असं म्हटलं. तर मॉर्निंग वॉकला गेलेले असल्यामुळे यांच्याकडे रोख स्वरूपात काही पैसे नव्हते. मग त्यांनी ज्याने धाक दाखवला त्याने स्कॅनरवरती पैशाची मागणी केली. यांनी भीतीपोटी
त्याला 1,000 रुपये त्या स्कॅनरवरती ट्रान्सफर केले आणि ते निघून गेले. मग आमच्याकडे जेव्हा तक्रार देण्यासाठी आल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करून घेतला आणि मग जो प्राप्त पुरावा होता टेक्निकल एव्हिडन्स स्कॅनर, त्याच्या आधारे तपासाला सुरुवात केली. परंतु ते अकाउंट ज्यांनी चोरी केली त्यांचं नव्हतं. ते अकाउंट पुण्यातील सुद्धा नव्हतं, ते रत्नागिरीतील एका महिलेचं होतं. मग आम्ही त्या जे काही प्राप्त टेक्निकल पुरावे आहेत त्याच्या आधारे त्याचं ॲनालिसिस केलं आणि मग जे खरे आरोपी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात आम्हाला 12 तासाच्या आत पोहोचण्यामध्ये यश आलेलं आहे. आता दोन्हीही आरोपी आमच्या ताब्यात आहेत. त्यांची नावं निखिल जाधव जनता वसाहत आणि ओंकार गरुड गंजपेठ अशी दोघांची नावं आहेत. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. गुन्ह्यात वापरलेलं हत्यार आणि गुन्ह्यात वापरलेली 2 व्हीलर आणि जी घेतलेली कॅश आहे हे सगळं त्यांच्याकडनं हस्तगत करण्यात आलेलं आहे. त्या दोघांकडून आणखी काही गुन्हे घडले असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनेही आमचा तपास सुरू आहे आणि त्यांचा पूर्व अभिलेख पण तपासलेला आहे. पूर्वीचे काही गुन्हे त्यांच्यावरती दाखल असल्याचे दिसून येत नाहीये, परंतु आणखी काही गुन्हे केले असतील तर त्याचा तपास चालू आहे. मी थोडक्यात छोटी रक्कम हिसकावून पळून जाणे असा एक मूळ असण्याची शक्यता आहे की छोटी रक्कम जर आपण घेतली तर कदाचित कोणी तक्रार केली नाही तर आपण सेफ असू शकतो. पण आपण असं काही आवाहन करायला का की अशा छोट्या रकमांची काही गुन्हे झाले असेल नागरिकांनी तुमच्याकडे 100% अशा पद्धतीने जर कोणी धाक दाखवून, शस्त्राचा धाक दाखवून किंवा जबरदस्ती करून कोणाकडनं स्कॅनरवरती किंवा रोख स्वरूपात छोट्या मोठ्या रकमा जरी स्वीकारल्या असतील तरी त्यांनी आमच्यापर्यंत येऊन त्या घटनेचं रिपोर्टिंग करावं, म्हणजे आम्हाला आणखी सखोल तपास करण्यात त्याच्यात मदत होईल निश्चितच.